नाशिक महानगरपालिका पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले सफाई सुरू असल्यानं दावे करीत असली तरी प्रत्यक्षात मात्र शहरातील वास्तव महापालिकेच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे। शहराच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या कारभाराची पोलखोल आता थेट उपमहापौर प्रभाग क्रमांक 8चे नगरसेवक विलास शिंदे यांच्या घराशेजारीच होताना दिसतीये। सोमेश्वर परिसरातील नैसर्गिक नाल्यात महापालिकेकडून टाकण्यात आलेली ड्रेनेज लाईन अनेक दिवसांपासून साफ न केल्यानं ती पूर्णपणे तुडुंब भरून वाहत आहे। परिणामी सांडपाणी थेट नैसर्गिक नाल्यामध्ये मिसळत असून घाणीचं पाणी पुढे नदीपात्रात जात असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय। दुर्गंधी, डास आणि अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय। विशेष म्हणजे हे सर्व चित्र सामान्य भागात नव्हे तर थेट उपमहापौर विलास शिंदे यांच्या घरालगतच दिसत आहे। त्यामुळे ज्यांच्या घराशेजारील नाला स्वच्छ नाही ते संपूर्ण शहर स्वच्छ ठेवणार कसं, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतायत। महापालिका निवडणुकीमध्ये वेगवेगळे लढलेले पक्ष शहराच्या विकासासाठी एकत्र येत सत्तेत आले। सत्ता स्थापनेला तब्बल 3 महिने उलटून गेले, मात्र शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या अजूनही जैसे थेच असल्याचं चित्र असून रस्ते, पाणी, नाले सफाई आणि स्वच्छता यांसारख्या प्रश्नांवर प्रशासनाची उदासीनता उघड होतीये। पावसाळा तोंडावर आला असताना नाले सफाईच्या नावाखाली फक्त कागदी घोडे नाचवले जात आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय। कारण प्रत्यक्षात ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो होऊन घाणीचं पाणी नदीत मिसळत असेल तर शहरातील इतर भागांची परिस्थिती किती भयावह असेल याची कल्पनाच न केलेली बरी। नाशिककरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकाराकडे महापालिका प्रशासन आणि उपमहापौर विलास शिंदे आता तरी गांभीर्यानं लक्ष देणार का, की पावसाळ्यानंतर पुन्हा पूर, दुर्गंधी आणि रोगराईचे संकट नागरिकांच्या माथी मारलं जाणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे, नाशिक।